जनता विकास मंडळ राजुरी या शैक्षणिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 72 वर्षानंतर पहिल्यांदाच होतीये आणि नाही म्हणलं तर इथून मागच्या काळात गावगाड्यातील अनेक दिग्गज मंडळींनी या संस्थेसाठी मोठं योगदान दिलेलं आहे. आता आपण या निवडणुकीसंदर्भात खास चर्चा करतोय. जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दीपक शेट आवटे यांच्याशी. साहेब नमस्ते. नमस्कार. तुम्ही या पंचवार्षिक निवडणूक जी आहे ती पहिल्यांदाच लागली, निवडणूक लागली, काय वाटते तुम्हाला नेमकं? आता गंगाराम सेठ ही जनता विकास मंडळ 1954 साली मुंबईत असताना माझे वडील कैलासवासी विना आवटे, रामचंद्र पाटील, यशवंतदादा, मारुतीभाऊ आवटी, नंतर हसन बाबन पटेल असे त्या सगळ्यांची नावं नाही मला आठवत, पण त्यावेळेच्या त्या ज्येष्ठ सर्व दिग्गज नेत्यांनी मुंबईत राहून मुंबईकर राजुरीकर 2-2, 5-5 रुपये काढून, आणि त्यावेळेस माझ्या वडिलांचा मार्केटमध्ये 4 गाळे होते फ्रूटचे, त्यांनी स्वतःच्या खिशाला झळ देऊन ही संस्था त्या काळामध्ये आपल्या गावात नव्हती, फक्त मराठी शाळा असायची, आणि मग ती संस्था स्थापन केल्यानंतर ते एक दुसरं योगदान मोठं असं आहे की आपले काळे जे गंगाशेठ काळे यांची जागा खालच्या जुन्या स्टँडपाशी त्यांची मोकळी जागा होती, त्यांनी विनामूल्य या संस्थेला ती जागा दिली. ती जागा देऊन तिथं त्यावेळेसच्या 6 खोल्या त्या ठिकाणी बांधल्या गेल्या सार्वजनिक लोकवर्गणीतून, आणि ती संस्था चालू झाली. आणि तेव्हापासून आजपर्यंत, नंतरही आज 54 ते आज 2026 हा कालावधी पाहता कधीच निवडणूक झाली नाही. दरवेळेस गावची गाव बैठक डोळ्यासमोर ठेवून बिनविरोध निवडणुका झाल्या. अनेक दिग्गजांनी त्याच्यात लक्ष घातलं होतं. नंतरच्या पिढीमध्ये मग शिवाजी चौगुले असतील, बबनशेठ सरोदे असतील, अजून त्यावेळेस नाथाशेठ, जिजाभाऊ सर, ही मंडळी, सोपान आप्पा कदम, ह्या मंडळींनी, हसन मास्टर, नंतरच्या पिढीने जी लक्ष घालून ती संस्था जोपासायचं काम केलं आणि संस्था नावारूपाला आणली. आणि आज ही निवडणूक ज्यावेळेस लागली हे खरं मला सुद्धा खूप काळजाला खटकतंय, परंतु अशी कधीच परिस्थिती झाली नव्हती. 40 अर्ज आले आणि माझ्याकडे जेवढे आले, जे अर्ज भरणारे म्हणायचे साहेब मला घ्या आणि मग बिनविरोध करा. म्हणजे प्रत्येक जण म्हणायचं मला घ्या. प्रत्येक 30 जण जे आता लढताय या प्रत्येकाची अपेक्षा का मला तिथं जायचं. तर आता ही प्रत्येकाची आजकालच्या ह्या जमान्यातली प्रत्येकाची इच्छा, त्यामुळं आणि कोणी दुसरं जे कोणी असं बिनविरोधला बसायचंच असं कोणीही ठामपणे भूमिका घेतली नाही. आणि मी आजपर्यंत ह्या बऱ्याच वेळा अशा अनेक संस्थांच्या बिनविरोध करण्याच्या दृष्टीने त्यात प्रयत्न केले, त्यात यश आलं, परंतु त्याच्यात खापर माझ्या डोक्यावर फुटायचं. साहेब बाकीच्यांनी कदाचित बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले नाही, पण त्यातली एक व्यक्ती मला जे ते माझ्याशी झालेली चर्चा, तर ती व्यक्ती म्हणजे जालिंदर शेठ जे, तर ते जालिंदर शेठ आवटे मला म्हटले का मी या संदर्भात माझी इच्छा होती का निवडणूक बिनविरोध व्हावी, आणि तसं त्या संदर्भात मी साहेबांशी बोललो होतो. जालिंदर शेठ बोलले निवडणूक लागली तर मी उभं राहणार नाही, विरोध असेल तर माझा विचार करा. म्हणजे असंच आता त्यात नाईलाज झाला. निवडणूक लागली, जालिंदर शेठ उभे राहिलेत. असे बरेच जण का निवडणूक लागू नाही हे वाटतं, पण माझा सहभाग पाहिजे ही भूमिका असायची. त्यामुळं मग आता कोणाला थांबवायचं साहेब? पण ही निवडणूक एकाच एक होईल असं एकंदरीत वाटलं होतं, पण ही निवडणूक आता तिरंगी होती. म्हणजे 3 आता 11-22 होऊनही थांबले नाहीत. तिसरं पॅनल झालं. त्यामुळं परिस्थिती अशी होती का कोणाला नाव ठेवण्यात अर्थ नाही का बिनविरोध नाही केली कोणी. तर ही प्रत्येकाची भूमिका अशीच होती की मला उभंच राहायचं, आणि ते वस्तू ज्या डोळ्यांनी पाहतोय आपण. परंतु आता हे जे
विद्या विकास पॅनल, मग त्यात मग एक मंडळी माझ्याकडे आली आणि म्हणले, वा साहेब आम्ही आता एकत्र अशा पद्धतीने लढतोय. त्यांनाही अगदी निक्षून सांगितलं की शाळेचा सध्या पट आहे तो कमी झालेला आहे, त्याचा विचार तुम्ही करा. तिथं सुविधा ज्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी ज्या ज्या काही लागतील त्या उभ्या करण्याचं काम करण्याची जबाबदारी तुमची राहील. मग तिथं निधी कुठून आणायचा, आर्थिक पाठबळ कसं द्यायचं हे तुमच्या सर्व मित्रमंडळी, कोण उद्योगपती असतील त्यांच्याकडून घेऊन किंवा शासकीय निधी. आणि त्यात आत्ता मला असं कळलेलं आहे की पंकज कंसेनी सुद्धा 2 बसचा निधी ह्या शाळेसाठी आणलेला आहे. कारण आजकाल लांबून मुलं येतात आपल्या गावातल्याच शिवारातून आणि आई वडील शेतीत कामं करायची का पोरांना लहान लहान सोडायला जायचं. तर ते एक चांगले उद्दिष्ट त्यांनी ते निर्माण केलेले आहे. 2 बस ह्या वर्षी त्या विद्यार्थ्यांना ज्ञान करण्यासाठी मिळतील. आणि अशाच प्रकारच्या सुविधा सगळ्या आपण निर्माण करायच्यात. आणि हे जे पॅनल झाले त्याच्यात पंकज असतील, एकनाथ शेठ शिंदे, चंदूशेठ जाधव, अजून जे मंडळी सर्वजण आहेत हे एकत्रितमध्ये त्या ठिकाणी काम करतायत. आणि सर्व जनतेचाही कौल आहे की ह्या पॅनेलला चांगल्या मताने आम्ही सहकार्य करू. अशाच प्रकारचं काम तुमचं भविष्यात पाहिजे. आणि जे तिथं उभे राहिले त्यांनी ते अगदी अंतकरणापासून सांगितलेलं आहे त्यांना किंवा तुम्ही तिथं फक्त पदासाठी जायचं नाही, तर तिथं शाळेचा कसा वाढेल सर्वच. मग त्यात जे सर्व उमेदवार आहेत त्यामध्ये राजू शेठ आवटे एका जिजाऊ सरांनी त्या संस्थेत काम केले, संचालक अध्यक्ष म्हणूनही काम केलेले असे अनेक जण आहेत. वकील साहेब आहेत. अजून तुम्हाला सांगतो बरेच मंडळी, माजी सरपंच आहेत. म्हणजे आता हे जे तुम्ही म्हणताय का अनेक दिग्गज मंडळी याच्याकडे तुम्ही जे पॅनल जे तुमच्या स्फुरस्कृत जे पॅनल आहे त्या अंतर्गत अनेक उमेदवार तुम्ही उमेदवारी जे ते रिंगणात आहेत, निवडणूक जी ती होणार आहे. पण मला एक मार्मिक एक शेवटचा प्रश्न तुम्हाला एक विचारायचा आहे. पूर्वीचं हे गावचं राजकारण जे आहे ते तुम्ही पाहिलंय किंवा हे सगळं अनुभवलेलं आहे. आता सध्या राजकीय संघर्ष जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, असं नाही वाटत? हेच आव्हान मी करणार आहे की आता लागली इलेक्शन, परंतु ही जी गाव बैठक आपल्या पूर्वजांनी आपल्याला घालून दिलेली आहे, ही निवडणूक झाल्यानंतर ती बैठक अशी जोपासायचं काम सर्वांनी करायचंय. म्हणजे कुठल्याही गटाचा सगळ्यांनी त्यांनी एक मग गटतट धरता निवडणूक झाल्यानंतर परत ही गाव बैठक एकत्रपणे कशी जोपासता येईल ही सर्व गटातले असतील किंवा समोरच्या पॅनलचे असतील त्यांनी तो अगदी विचार करून हे गाव बैठक जोपासायचं काम करायचंय. आणि ही निवडणूक सुद्धा आजचा शेवटचा दिवस, उद्या मतदान होणार आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की अगदी शांततेमध्ये आणि एकदम हसत खेळत त्या ठिकाणी मतदान घडून आणा. कुठेही वादविवाद होईल अशा प्रकारची तुम्ही परिस्थिती निर्माण करू नका. आणि ही गाव बैठक जोपासायचं काम आपल्याला पूर्वजांनी घालून दिले ते असंच राहिलं पाहिजे, एवढीच तुम्हाला मी सांगतो. धन्यवाद साहेब. निश्चितपणे आपल्याकडं माझे सभापती दीपक शेटावटी यांनी खास जी चर्चा केली यातून एकच निष्पन्न होते, जरी तिरंगी लढत होती परंतु हे राजुरी गाव बैठकीचं गाव असणारं म्हणून एक तालुक्यामध्ये ओळख आहे. आणि ती ओळख निवडणुकीच्या काळापुरता जो संघर्ष आहे तो नंतरच्या काळात शांत होऊन पुन्हा या गावचा राजकारणामध्ये किंवा राजकीय जे वादविवाद आहेत किंवा राजकीय संघर्ष आहे तो तात्विक असावा. तर नंतर या गावगाडा किंवा गावगाड्याची बैठक टिकण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले गेले पाहिजे, हेच यातून मला वाटतं जे ते त्यांना सांगायचं होतं. त्यांनी आज जी चर्चा केली त्याबद्दल